आज मी तुम्हाला नवीन तोरण करून दाखवणार आहे। मी तोरण तयार करण्यासाठी हे 2 कलर यूज करत आहे। हा लाल कलर आहे आणि हा क्रीम कलर आहे। आपण पहिल्या तोरण तयार करण्यासाठी आपण पट्टी तयार करणार आहोत। पट्टीसाठी आपण क्रीम कलरचा यूज करणार आहोत। चला तर मग सुरू करूया। पट्टी कशी तयार करायची ते तुम्हाला दाखवते। पट्टी तयार करण्यासाठी प्लेन आपण आधी साखळ्या घेणार आहोत। आपण 12 साखळ्या घेणार आहोत। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 साखळ्या घेतल्या। आता 10व्या साखळीवर आपल्याला खांब तयार करून घ्यायचा आहे। आपण आता प्रत्येक साखळीवरती खांब तयार करणार आहोत। प्रत्येक साखळीवरती एक एक खांब तयार करून आपण पूर्ण एक एक लाईन कंप्लीट करणार आहोत। हे पहा, आपण आता हे प्रत्येक साखळीवरती खांब तयार करत आहोत। हे खूप सुंदर असं तोरण तयार होणार आहे। तुम्ही नक्की पहा। हे तोरण आपण आपल्या छोट्याशा देवघरासाठी आपण लावू शकता। आपल्या डोअरला पण लावू शकता। सुंदर असं छोटं असं तोरण हे आपण तयार करून दाखवणार आहोत। बिगनरसाठी खूप इझी असं हे तोरण तयार होणार आहे। आता आपली ही एक लाईन तयार झाली। दुसऱ्या लाईनसाठी आपण पहिल्या 3 चेन घेतल्या आहेत। आता आपण प्रत्येक खांबावरती एक एक खांब घेणार आहोत। प्रत्येक खांबावरती आपण एक एक खांब घेत जाणार आहोत। हे पहा, हे आपण प्रत्येक खांबावरती एक एक खांब तयार करत ही पण लाईन आपण संपवली आहे। आता ही पण लाईन आपली पूर्ण तयार करून झाली। सेम आता थर्ड लाईन पण आपल्याला सेम असंच करायची आहे। 3 चेन घ्यायच्या, परत 3 प्रत्येक खांबावरती खांब तयार करायचं। प्रत्येक खांबावरती एक एक खांब तयार करत ही पण लाईन आपली कंप्लीट करायची आहे। आपली ही लाईन कंप्लीट झाली की सेम चौथी पण लाईन तसंच तयार करायची आहे। आपल्याला सेम असंच ही पूर्ण तोरणपट्टी तयार करून घ्यायची आहे। सेम असंच प्रत्येक खांबावरती खांब घेत ही आपल्याला पूर्ण तोरणपट्टी आपल्याला तयार करायची आहे। ही आपली तोरणपट्टी तयार करून झाली आहे। आता आपण फ्लॉवर कसं तयार करायचं ते तुम्हाला दाखवते। फ्लॉवर तयार करण्यासाठी आपण आता आपण लाल कलरचा यूज करत आहोत। हे पहा, आता आपण इथे चेन घेणार आहोत। अशी हे करायचं आणि इथे आता आपण इथे 6 चेन तयार करणार आहोत। 1 2 3 4 5 6 7। आता आपण पहिल्या चेन वरती जॉईन करून घेणार आहोत। जॉईन करून घेतलं। आता काय करायचं, आपल्याला इथे 5 चेन घ्यायच्यात। 1 2 3 4 5 आणि मध्यभागी जॉईन करून घ्यायचं। परत सेम 5 चेन घ्यायच्या। 1 2 3 4 5 परत त्याच ठिकाणी जॉईन करून घ्यायचं। परत सेम 1 2 3 4 5 परत मध्यभागी जॉईन करून घ्यायचं। असं आपल्याला 6 तयार करून घ्यायचे। 1 2 3 4 5 परत मध्यभागी जॉईन, परत 1 2 3 4 5 परत आता मध्यभागी जॉईन करायचं। हे झाले आपले 5 तयार झाले। 1 2 3 4 5 तयार झाले। चेन घेतल्या। हे आता आपली ही वरची साईड तयार करून झाली आहे। आता आपण
खालची साईड तयार करणार आहोत. आता या आपण 5 चेन घेतल्या होत्या, त्याच्या मध्यभागी यायचं आपल्याला. हे पहा असं मध्यभागी आलं. आता परत आपल्याला 5 चेन घ्यायच्या. 1 2 3 4 5. दुसऱ्या ह्याच्या मध्यभागी जॉईन करायचं. 5 सगळ्या ज्या घेतल्या होत्या त्याचा आपण जो राऊंड तयार करून घेतला आहे त्याच्या मध्यभागी जॉईन करायचं. परत सेम 5 चेन घ्यायच्या. 1 2 3 4 5. परत नेक्स्ट ह्याच्या मध्यभागी जॉईन करायचं. परत सेम 1 2 3 4 5. दुसऱ्या ह्याच्या मध्यभागी जॉईन करायचं. परत सेम 1 2 3 4 5. हे परत नेक्स्ट ह्याच्यामध्ये जॉईन करायचं. आपल्याला ते पण 6 तयार करून घ्यायचे. 1 2 3 4. अजून 2 तयार करायचे आपल्याला. 1 2 3 4 5. झाले 5. इथे जॉईन करू. परत सेम 1 2 3 4 5. परत सेम नेक्स्ट ह्याच्या मध्यभागी जॉईन करायचं. हे पहा, हे आपले वरचे 6 तयार करून झाले आहेत आणि खालचे 6. 1 2 2 3 4 5 आणि हा एक 6. हे वरचे 6 आणि खालचे 6 असे तयार करून झाले. आता डिझाईन कशी करायची ते तुम्हाला दाखवते. इथे हे आपलं उलन कट करून घ्यायचंय आपल्याला. आता यामध्ये आपल्याला क्रीम कलर जॉईन करायचा. पहिल्या सुरू आपण आता हे इथं चेन तयार करून घेणार आहोत. असं आता हा एक्स्ट्रा वाला जो उलन असतो ते आपण कट करून घेणार आहोत. आता काय करायचं, खालच्या साईडला आपण ह्या 5 साकळ्या घेतल्या होत्या त्यामध्ये उलन जॉईन करायचं. हे पहा, आता आपण इथे पहिल्या सुरू 3 चेन घेणार आहोत. 3 चेन घेतला. आता डबलचा एक खांब, हा खांब घेतला. आता 2 फंदे घ्यायचे. 1 आणि 2. 2 फंद्याचा एक खांब तयार करायचा. सॉरी, हा 2 फंद्याचा खांब झाला. आता आपल्याला 3 फंद्याचा खांब घ्यायचा. 1 2 3. 3 फंदेवाला खांब घ्यायचा. त्याच ठिकाणी 1 2 आणि हा एक 3. हे झालं. परत आता इथे 2 चेन घ्यायच्या. 2 चेन घेतल्या. आता परत 3 फंद्याचा खांब घ्यायचा. आता इथे उतरतेचा घ्यायचा आणि 3 फंदेवाला घ्यायचा. 1 2 आणि हा एक 3. परत 2 फंदेवाला घ्यायचा. आता 2 फंद्याचा खांब घ्यायचा. परत एक सिंगल ह्याचा खांब घ्यायचा. आता 3 चेन घ्यायच्या आणि त्याच पाकळीच्या मध्यभागी जॉईन करायचं. हे बघा असं तयार करायचं. परत सेम आता नेक्स्ट चेन वरती नेक्स्ट चेनचा जो गोल तयार केलाय त्यामध्ये पहिल्या सुरू 3 चेन, 1 फंद्याचा एक खांब, परत 2 फंद्याचा एक खांब तयार करायचा. परत 3 फंद्याचा खांब तयार करायचा. आता 2 चेन घ्यायच्या. परत 3 फंद्याचा खांब तयार करायचा. हे 3 फंदे घेतले त्याचा एक खांब तयार करायचा. आता इथं आपल्याला त्या ह्याच्यासारखं करायचं. परत 2 फंद्याचा खांब घ्यायचा. आता परत एक सिंगल खांब घ्यायचा आणि लास्टला 3 चेन घ्यायच्या. इथे जॉईन करायचं. हे सेम असंच पूर्ण फ्लॉवरच्या खालच्या साईडनी पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत आपल्याला. हे पहा,
आता हे आपलं फ्लॉवर तयार करून झाले. तर नेक्स्ट फ्लॉवर ह्या फ्लॉवरला कसं जॉईन करायचं ते तुम्हाला दाखवते. हे पहा, ही माझी सेकंड फ्लॉवरची जी हे तयार होऊन झाली आहे. मी 5 पाकळ्या तयार करून घेतले. 6व्या पाकळीचे पहिले 3 खांब तयार केले. आता इथे एक चेन घ्यायची आणि आता हे काय करायचं, आपले जे पहिलं फ्लॉवर आहे त्याच्या जिथे आपण 2 साकळ्या घेतल्या आहेत तिथे आपण जॉईन करायचं. परत एक चेन घ्यायची, परत सेम आपले खांब तयार करायचे. ट्रिपलचा खांब तयार करायचा. परत डबलचा, परत एक ह्याचा, पुन्हा 3 चेन आणि इथे जॉईन करायचं. जॉईन केलं. आता हा इथे आपल्याला मागच्या साईडने उलन हे करून टाकायचं. परत सेम आता सगळे फ्लॉवर असंच आपल्याला जॉईन करत द्यायचंय. मी अशा अजून 4 फ्लॉवर जॉईन करून येणार आहे, तुम्ही पण नक्की घ्या. हे पहा, आपले आता हे फ्लॉवर जॉईन करून झालेत. आता आपण हे पट्टीला कसं जॉईन करायचं ते तुम्हाला दाखवते. हे पहा, हे पट्टीच्या असं वरती आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे असं. आता आपण इथे जॉईन करून घेणार आहोत पट्टीच्या बरोबरती असं. इथे आपण आता उलननी आपण गाठ बांधून घेणार आहोत. इथे आपण आता डबल गाठ बांधून घेणार आहोत. आता हे इथं कट करून घेणार आहोत. सेम नेक्स्ट पण आपण तसंच जॉईन करून घेणार आहोत. इथे आपली नेक्स्ट फ्लॉवर जॉईन करून घेणार आहोत. हे पहा, इथे आपण आता कट करून हे फ्लॉवर एकदम मस्त पैकी असं हे जॉईन होतं. आपण गाठ बांधून घेतली तरी आणि सुई दोऱ्याच्या मदतीने पण तुम्ही जॉईन करून घेतला तर ते जॉईन होतं. इथे आपण आता हे एक्स्ट्रा वालं उलन जे आहे ते आपण कट करून घेऊया. ते आपण साईडने जे एक्स्ट्रा वाला आहे हे पहा, इथे मी आता 2 गाठ बांधून हे जॉईन करून घेतलंय. आता नेक्स्ट वाला जॉईन करते. इथे पट्टीच्या बरोबर आपण फोल्ड करून घेणार आहोत आणि इथे हे जॉईन करून घेणार आहोत. इथे आता 2 गाठी बांधून घ्या. सेम असंच आपल्याला सर्व फ्लॉवर जॉईन करून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने. हे पहा, आपले सर्व फ्लॉवर जॉईन करून झालेत. आता आपण इथे गोंडे लावून घेणार आहोत. आता काय करायचं, गोंडे लावण्यासाठी हाताला असं उलन लपटून घ्यायचं 10 टाइम. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इथे आपण आता हे उलन कट करणार आहोत. कट केलं, त्याचा थोडासा पार्ट घेऊया. तर यामध्ये हे असं घ्यायचं. इथे आपल्याला गाठ बांधून घ्यायची. गाठ बांधून घेतली. परत आता हे खालच्या साईडनी कट करून घेऊया. कट करून घेतली. आता हे सेम साइजने पण कट करूया. आणि इथे आपण जॉईन करून घेऊया.
ही खालची जी पाकळी आहे तिथे आपण आता फ्लॉवर जॉईन करून घेणार आहोत. इथे मध्यभागी ते जॉईन करून घेणार. असंच प्रत्येक फ्लॉवरच्या खालती आपण हे गोंडे लावून घेणार आहोत. खूप सुंदर असं हे तोरण छोटं असं तयार झालं आहे. क्यूट दिसतंय, खूप सुंदर दिसतंय. मी तुम्हाला माझं हे सुंदर असं तोरण तयार करून झालंय. तुम्ही पण नक्की तयार करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल. हे पहा, मी पूर्ण त्याला गोंडे लावून घेतले आहेत फ्लॉवरला. हे सुंदर असं तोरण आपलं तयार करून झालंय.